ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। जुळे सोलापुरातील प्रभाग 26 मधील शेवटचा भाग म्हणून समर्थ सोसायटी याची ओळख आहे। हद्दवाढ झाल्यापासून तेथे कोणत्याच सुविधा झाल्या नव्हत्या। तेथील नागरिक यांनी सतत नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्याकडे सदर समस्यांबाबत पाठपुरावा केला होता। त्यांच्या समस्या लक्षात घेऊन शासनाच्या नगरोत्थान, मूलभूत सुविधा, गुंठेवारी निधीसाठी शासन दरबारी व आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर जवळपास 40 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे। त्यामुळे सदर नगरच्या ड्रेनेजचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे व प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली। त्यामुळे तेथील नागरिक यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। तसेच सदर ड्रेनेजचे काम झाल्यानंतर शासनाच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत रस्ते कामासाठी निधी मंजूर झालेला असून लवकरच रस्ते कामाला सुरुवात होणार आहे, अशी प्रतिक्रिया नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी दिली। समर्थ नगरमधल्या सोसायटीच्या वासियांकडून खूप खूप धन्यवाद करते। आज मी इथं म्हणजे वारंवार येत होते। या प्रभागातली समस्या जवळजवळ आपला प्रभाग हा खूप मोठा आहे आणि शेवटचा प्रभाग असल्यामुळे 254 नगर आहे। त्या नगरातील जवळजवळ मी आता 5 वर्षे निवडून आल्यापासून सातत्याने काम करतच आहे। जवळजवळ 254 नगरापैकी 170 नगरची कामं मी एकटीच केलेली आहे आणि ती भाजपच्या सरकार करून घेतलेली आहे। एक महिला असून मी एवढं धडाडीने काम करत आहे। जिथं ज्या ठिकाणी 35-40 वर्ष झालेले आहे अशा ठिकाणी सुद्धा मी काम करून दिलेलंच आहे आणि हे काय मी सांगणार नाही, पूर्ण आपल्या प्रभागातील नागरिकच सांगतील। आणि आज मला एवढा आनंद होतो की आपल्या या दक्षिण याच्यातले लाडके आमदार आमचे श्री सुभाष बापू देशमुख यांना आम्ही सतत पाठपुरावा करतच आहोत आणि त्यांच्या मागे लागून हे आपले नगरातील जे अडचणी आहेत ते अडचणी त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत आणि सातत्याने त्यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांनी वरून निधी खेचून आणत आहेत। त्यांचेही खूप खूप आभारी आहे बापूंची मी। आणि बापू शब्द दिलेले हे पाळतच आहेत। असं नाही की मी ह्या प्रभागामध्ये एकटीच भाजपची असून भरपूर मला निधी दिलेला नाही, भरपूर कामं बापूंच्या माध्यमातून आपले लाडके उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच एकनाथजी शिंदे साहेब आणि आता नूतन झालेले अजितदादा पवार साहेब यांच्यासुद्धा खूप खूप आभारी आहे की मी जेव्हाही मी आपल्या प्रभागातील समस्या त्यांच्यापुढे मांडते त्यांनी कधी नकार केलेला नाही। निधी कुठल्या प्रकाराने निधी पोचत आहे। आता हे नगरोत्थानमधून अजून म्हणलं तर आपल्या गुंठेवारीमधून असं सर्व मिळून 40 लाखाचा निधी खेचून आणलेला आहे आणि याच्यापुढे अजून उर्वरित काय असतील ते कामं मी करून द्यायची सर्वांसमोर मी ग्वाही देते आणि याच्यापुढे अजून काम करत राहील। या प्रसंगी अध्यक्ष विनोद बागल, रवींद्र पाटील, संचालक पंढरीनाथ येळे, सुनील मेंगाने, बापूसाहेब गोरे, प्रकाश नरहिरे, मच्छिंद्र डोके, प्रतापेश्वर जाधव, विजय पावले आदी उपस्थित होते। पाण्याच्या पिण्याची पाईपलाईनचं आणि रस्ता ड्रेनेज आम्ही पाठपुरावा करून सुभाष देशमुख दक्षिणचे आमदार यांच्याकडे पाठलाग करून आम्ही जवळपास 40 लाखाचा निधी या ठिकाणी बापूकडून आणलेला आहे आणि त्यातूनच आज हे काम या ठिकाणी होत आहे। त्याच्याबद्दल अनेक आमच्या काय अडचणी आहेत किंवा स्ट्रीट लाईटला बरेच पोलला लाईट नाही सध्या, अंधाराचं साम्राज्य आहे आणि सर्व पोलीस कॉलनी आहे, पोलिसांसाठीच सोयी झाल्या पाहिजे एवढीच आपल्या बापूंना बी सांगावं आणि आपण हे करावं। आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहील, फक्त एवढं सोसायटीचे जे काय अडचणी आहेत तेवढं सोडवावेत एवढीच विनंती या ठिकाणी मी समर्थ सोसायटी SRK कॅम्प हा जवळपास शेवटचा भाग आहे। तिथं मूलभूत सुविधा जवळपास 20-30 वर्षापासून प्रलंबित होत्या। इथले नागरिक विशेष करून आमचे मुद्दे साहेब, पावले साहेब, आता नवीन संचालक जे आहेत हे सतत पाठपुरावा आमच्या करायचे। मग त्यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करत होतो, त्याला आज यश आलेलं आहे। आणि विशेष म्हणजे नगरस्थान, परत मूलभूत सुविधा, गुंठेवारी, खासदार फंडातून जवळपास 40 लाखाचा निधी उपलब्ध झालेला आहे। ड्रेनेजचं काम झाल्या परत रोडसाठी पण जवळपास 70 लाखाचा निधी मंजूर झालेला आहे। आपल्या लाडके आमदार यांच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा करून निधीसुद्धा मंजूर झालेला आहे। ड्रेनेजचं काम झाल्यानंतर ते लवकरच चालू करण्यात येईल। राहिला विषय पाण्याचा विषय जो आहे सोन योजनेअंतर्गत
तो पण मंजूर झालेला आहे असं आपले महापालिकेतील कारंजे साहेब, विशेष करून पेंटर साहेब यांनी ह्या कामासाठी मोलाचं त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि सहकार्य झालेलं आहे. तर भविष्यात ह्या नगरात कुठल्याही अडचण समस्या राहणार नाही. तिथून पुढे ही ग्वाही देतो आणि माझे छोटे काही 2 शब्द संपवतो. गृहनिर्माण संस्था सोलापूर 1966 पासून ही गृहनिर्माण संस्था सुरू झालेली आहे. 2003-04 पासून या ठिकाणी म्हणजे साधारणतः 5-6-7 पासून या ठिकाणी वसाहतीला सुरुवात झाली, घरांना सुरुवात झाली. तेव्हापासून महानगरपालिकेच्या ड्रेनेजचा प्रश्न जो होता तो प्रलंबितच होता. तो आज आपल्या प्रभागातील चव्हाण मॅडम यांच्या मार्फत पहिलीच ड्रेनेज लाईन आपल्या श्री समर्थ गृहनिर्माण संस्था सोलापूर या ठिकाणी त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी सर्व सोसायटीतील रहिवासी आणि चव्हाण मॅडम, नगरसेविका चव्हाण मॅडम यांच्या हस्ते या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे. मॅडम, आमच्या या समर सोसायटीमध्ये अनेक समस्या आहेत. थोडं शहरापासून दूर अंतरावर असल्या कारणामुळं पाण्याची पण आज आणखीन बरीचशी समस्या आहे. म्हणजे पाण्याची पाईपलाईन या ठिकाणी अपूर्णच आहे. त्याचबरोबर ड्रेनेजच्या लाईन टाकणे आणि ड्रेनेजची जी काही हे आहे मेन ह्याला जोडणे, तर तो एक फार मोठा प्रश्न आहे या ठिकाणी. पलीकडे आपल्या सोसायटीच्याच जागेमध्ये या ठिकाणी सेफ्टी टँक वगैरे केलेले आहेत, परंतु ते पुरेसे नाही आहेत. कारण कालांतराने वसाहत जसे घरं वाढतील तसं तसं त्याची ती कमतरता आणि उणीव भासणार आहे. तर महानगरपालिकेची जी काही मेन लाईन येणार आहे ती त्यासाठी आपण आपल्या मार्फत थोडा प्रयत्न केला तर खूप छान होईल. त्याचबरोबर लाईटचा जो प्रश्न आहे तो लाईटचाही प्रश्न आमच्याकडे आता रवी पाटील नूतन सचिव जे आहेत त्यांनी आता प्रश्न मांडलेलाच आहे. तर आपल्या मार्फत जर आम्हाला अशाच पद्धतीने सहकार्य राहिलं तर आमचंही आपल्याला 100% सहकार्य राहील असं मी शब्द देतो आणि माझी या ठिकाणी